नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? मी तुमचं ब्लॉगर बबल्या. तर आज आपल्याकडे हे की नाही सांगोल्यातनं मॅग्नेट आलती. ह्याला की नाही आपल्याला सेंट्रल लॉक बसवायचं होतं 3 वर्ष वॉरंटीवाला. हा त्यांनी घेतलेला बघा की केअर कंपनीचं 3 वर्ष वॉरंटीवाला. यात तुम्हाला सांगतो की काय काय फीचर्स येणार, काय काय मटेरियल येणार. यात तुम्हाला 2 रिमोट येणार आणि हे डायरेक्ट तुम्हाला मोबाईल ॲपवर येणार आणि हे डायरेक्ट तुम्ही ब्लूटूथ ऑन केला तर गाडी तुमची डायरेक्ट मोबाईल ॲपवरनं लॉक आणि अनलॉक होणार. आणि यामध्ये तुम्हाला की नाही 4 मोटर येतात. मेन मास्टर मोटर, त्यानंतर बाकीचे 3 दरवाजे मोटर, 2 रिमोट, मेन कंट्रोल पॅनल आणि मेन सायरन येतोय. मग पहिला कामाला सुरुवात करून आहे की नाही आमचे रमजान भाऊ आणि छोटू भाऊ दोघांनी मिळून आहे की नाही गाडी पूर्ण आतनं ओपन करायला चालू केली. कारण वायरिंग कसं माहिती आहे का, सगळं अंडरग्राऊंड होते, त्यामुळे गाडी पूर्ण ओपन करायला लागते. मग सगळी गाडी ओपन करून आहे की नाही रमजान भाऊ आणि छोटू भाऊ दोघांनी की नाही वायरिंग चालू केलं आणि तेच काढलेलं दरवाजा की नाही एका साईडला की नाही व्यवस्थित काढून ठेवले. मग त्यानंतर आला की आमचा साजिद भाऊ, रमजान भाऊ, छोटू भाऊ, समीर भाऊ चौघांनी मिळून की नाही मग त्याचं वायरिंग करायला चालू केली. कारण आमचा मेन मास्टर माइंड सेंट्रल लॉक स्पेशलिस्ट आमचे रफिक भाऊ यायचे होते, त्यांना सगळं वायरिंग करून द्यायचं होतं. म्हणजे तो आला का नाही नुसतं मोटर मारला की काम झालं. त्यानंतर आहे सगळं वायरिंग सगळं फास्टमध्ये करून घेतलं आणि त्यानंतर आला की आमचा मास्टर माइंड रफिक भाई सगळं लॅच बीच सगळं उडणं का नाही एकदम कंपनी मिटिंगमध्ये मोटर मारायला चालू केला की. आणि सगळे मोटर मारूस तर आहे का नाही इकडे आमचा रमजान भाऊ आहे का नाही त्याचे इंडिकेटर वायरी, पार्किंग वायरी, सगळं ते रिव्हर्सच्या वायरी सगळं आहे की नाही सगळं चेक करून आहे की नाही वायरिंगमध्ये आहे की नाही सगळं ओकेमध्ये फिटिंग करून घ्यालता. मग त्यानंतर सगळं आहे की नाही वायरिंग झालं, त्यानंतर सगळं सेंट्रल लॉक झालं. त्यामुळे आहे की नाही सगळे दरवाजे समीर भैया, रफिक भैया सगळ्या 4-5 जण मिळून की नाही जसे दरवाजे काढले की नाही जसे दरवाजे काढलेले, फायबर काढलेले, सगळे पॅनल काढले की नाही हाय त्याचं कंपनी फिटिंग ओकेमध्ये सगळं फिटिंग करून घेतलं. आता राहिलं फक्त सेंट्रल लॉक चेक करायचं. मग त्यामुळे गाडी आहे की नाही आपल्या मस्तपैकी आहे की नाही आपल्या बरोबर दुकानासमोर घेतली. मग रफिकमध्ये सगळं मोटर मारलेला, वायरिंग सगळं ओके झालं तर फक्त चेक करायला राहिलं. आता रफिक चेक करते बघा कसं लॉक आणि अनलॉकचा आवाज येते बघा. लॉक रिमोट समोसा आहे त्याचा समज खाणार का. मग सगळं सेंट्रलला काय नाही रिमोटवर चेक केलं. मग त्यानंतर राहिलं फक्त काय माहिती आहे काय त्यांना ब्लूटूथवर आहे का नाही मोबाईल ॲप घेऊन आहे का नाही सगळं सेट करून द्यायचं. मग सगळं त्या मॅन्युअल सेटअप येतोय. मग त्या मॅन्युअल सेटअपमध्ये सगळं सेटअप करून आहे का नाही फक्त आता आहे की नाही ब्लूटूथवर त्यांना की नाही लॉक अनलॉक करून द्यायचं होतं. मग आमचा साईद भाऊ गेला की दादांचा मोबाईल घेतला, ब्लूटूथ चालू केला आणि त्याचं मॅन्युअल सेटअपमध्ये जसं सेटिंग आहे नाही त्याचं सेटिंग सगळं ओकेमध्ये करून द्यायला लागला. मोबाईलचं ब्लूटूथ चालू करून सगळं त्याचा पासवर्ड टाकून सगळं लिंक करून आहे की नाही सगळं परफेक्टमध्ये द्यायला लागते. आता तुम्हाला दाखवतो बघा मोबाईल लिंक झालं कसं लॉक अनलॉक होतं ते. त्यांना ब्लूटूथवर पण सगळं सेट करून दिलं. आणि हे बघा ह्याचा रिव्हर्स ऑन पण आहे की नाही बाकीच्या सेंटरसारखं येत नाही, एकदम सॉफ्ट क्वालिटीमध्ये येते. ह्याचा पण रिव्हर्स ऑनची क्वालिटी पण आहे का. मग ह्या गाडी सेंट्रल लॉकचं काम आवडलं आणि दादांना गाडी एकदम कडकमध्ये करून पाठवून दिली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.